गमत नाही बाप्पा. लेकरं लेकरं राहते घरामध्ये, तो अल्लग कल्ला करते, ते आजी आजी अल्लग कल्ला करते, तर चांगले लागते घरामध्ये. असं आनंद गोकुळ सारखं लागते मस्त. एकटं एकटं ढुंसावाने लागून राहिला आता. काही येते न काही नाही गौरी तर. आई काय म्हणतो रे गोल्या? आता स्वयंपाक आता करतो ना. आता ते बाबा येतील आता वावरातून, त्याच्यासाठी चहा मांडन आणि आपण चहा पिऊन घेऊ. मग स्वयंपाकाला लागतो. बाकी 1 घंट्यात स्वयंपाक करतो. तिघाचा स्वयंपाक लागतेच किती. नाही आई, स्वयंपाक करजो तू, चहाही बनवजो. पण मी काय म्हणतो, मनात आम्ही तिघा मिळून म्हणजे रमेशनं, विजय भाऊनं आणि मी एक निर्णय घेतला, तर तुले सांगतो म्हणतो. असं असं सांग ना, कोणता निर्णय घेतला? काय करतो म्हणता आता? आई तेच म्हणतो, आपल्या वावरात म्हणतो काय काय पेरून राहिले बाबा. पेरून राहिले बी का नाही पेरून राहिले? कसा बोलता रे गोल्या? बाबा पेरते का नाही पेरत? पेरतेत ना, काऊन नाही पेरणार? अर्ध वावर हरभरा, अर्ध वावर गहू पेरतो ना. आता कापूस गिपूस येथून झाला म्हणजे कठाणाले लावायला लावतो. कठाण झालं जागा करून पेरून टाकतो. पेरतो नाही तर काय, तर पेराच लागते ना. घरीच पेरता मग? नाही नाही, मला वाटलं का बाबा नाही पेरन तर मी पेरतो बा. म्हटलं आम्ही भागीदारी मध्ये 3 जण, पार्टनरशिप. नाही नाही, वावरात नाही पाहिजे आपल्या पार्टनरशिप. होते ना त्या बाबाकडून मागून, होते ना आम्ही करतो. आपल्या वावरात नाही पाहिजे कोणी. त्या बाबा एकटेच पेरते. ठीक आहे ना आई, विचारून राहिलो बा फक्त. तू किती भडकतो. विचारलो फक्त, नाही पेरन तर बा आम्ही 3 जण करतो पार्टनरशिप. आता दुसरं वावर पाहा लागेल. मग आपलं आपल्या घरी विचारून पहा असं ठरलं होतं. आता तू नाही म्हणतो तर आता आम्हाला दुसरं वावर पाहा लागेल. हो पहा, दुसरं वावर पहा. काय पेरायचं आहे पेरा. आपल्या वावर ते बाबाच पेरते, आम्हीच करतो. काय झालं रे बाबा, माहिले का त्या काय गोष्टी सुरू आहे? आपलं वावर दुसऱ्याचं वावर काय होय? काही नाही बाबा, आम्ही पार्टनरशिप मध्ये गहू सोला पेरतो म्हटलं होतं. विजय भाऊ, रमेश न मी. तर आईला विचारून राहिलो की बाबा पेरते का बा आपलं वावर? तर आई हो म्हणते, आपलं वावर बाबाच पेरते म्हणते. ते होय. हो रे बा बोल्या, आपल्या वावरामध्ये कोणी पार्टनरशिप पाहिजे नाही रे बा. आपलं वावर आम्ही करतो आता. होते पार्टनरशिप करतो म्हणता का? काहून आता ट्रॅक्टर बरोबर चालत नाही का? ट्रॅक्टर सोडायचा विचार आहे का? आता वावरावर लागता का आता 3 जण? हा नाही बाबा, ते होते हेही होते, दोन्ही चालू देवा म्हणतो. पेरून घातलं एखादा बुडाबाडा ठेवून दिला तर सोकारी होत राहते. आणि बारी बारीनं आम्ही पाणी ओलू शकतो. ते होय, इकूनही इन्कम तिकूनही इन्कम. इन्कमचे काय आहे बाबा, पाजरे फोडा लागते. पाजरे फोडले ना तर इकूनही 4ही बाजूने इन्कम असलं ना तर मग गम राहते जीव. त्याच्यासाठी होय. हो ते गोष्ट बरोबर आहे तुझी, 4ही बाजूने इन्कम पाहिजे. कर मग करा बा. पण आपल्या वावरात नाही रे बा बोल्या. आपलं वावर मी करतो, मीच पेरतो. ठीक आहे ना बाबा, करा ना. मी फक्त विचारलो. नसन करा तर आम्ही करतो बा, विचारलो फक्त. पेरा ना मग, पेरता तर पेरा. मी काय म्हणतो, उद्या आपलं कापूस फुटला म्हणतो, तर कापूस याचा सांगून दे बरं बाया उद्यासाठी. उद्याच? किती फुटला? लय फुटला काय? हो, 5-6 बोंड फुटले ना. लय फुटला. ते कडून जाईन ना. तर सीतादही करून 5-6 बाया सांगून दे. उद्या येचून घेऊ. बरं ठीक आहे. मग आताच जाऊ का? मग आताच जातो आणि बाया सांगून देतो. हा पहिले चहा मांड बा. पहिले चहा मांड, चहा पिऊ आणि मग जाय. मग सांगून दे. हो आई, पहिले चहा मांड, मग जाय लागन तर बाया सांगाले. बरं ठीक आहे, चहा मांडतो. चहा पिऊन ना जातो, मग सांगतो बाया. आई घ्या चहा, घ्या. टुसप्या मला नाही पाहिजे चहा. घेवाले ठेव तिकडे नेऊन. चहा नाही पाहिजे मला. जा तिकडे, माझ नजरी चहा होय. काहून नाही, काय झालं? आता तुम्ही आले ना दुकानावरून थकून, तर म्हणून म्हटलं चहा देऊन जायले मी. काहून काही गलती झाली का माझ्यानं? आई तसं असेल तर तसं बोला. असं माझं असं नको बोला. जाय बा तू धनश्री, जाय तिकडे. मला चहा नाही पाहिजे आणि मला काही नको पाहिजे. माझं डोकं खराब नको करू. हा धनंजयला किती वेळ आहे आले? ते येतील ना, आता येतीलच ते. बस ठीक आहे, जा मग तू तिकडे. जाय होय तिकडे. काहून वहीन दिदा, काय झालं वा? हा काहून तिच्या संग अशी बोलून राहिली तू? हे कोडी ते कोडी साजरी बोल ना. आता सकाळीच ते दवाखान्यात गेली होती. हा काय झालं, काय म्हणे डॉक्टर? काय दवा दिली, काय नाही, काय कसं विचारपूस तर नाही करून राहिली, पण हे कोडी बोलून राहिली तिच्या संग. काहून काय केलं तिनं? हा माय तुला माहितच होईन. आता येऊ दे धनंजयले. आता येते तो, येऊ दे. त्याला आल्यावरच, तो आल्यावरच मी आता सांगतो तुला काय झालं तर. आम्ही काय जाणून बुजून तिच्या संग तशी वागणार नाही मी. काही कारण नसल्याशिवाय. काही कारण आहे म्हणूनच मी तशी बोलली तिच्याशी. येऊ दे धनंजयले, तुला माहितच पडन. आता बोल ना त्याच्या येवाच्या पहिले. तो आल्यावर थकून येते ना, मग अजून
तो आल्यावर उद्या शिदी बोलशील काय काय आहे ते आता बोल. हा काय केलं काय नाही काय झालं. तुमच्या सासू सुनेच्या झगडेमध्ये त्याला काय टाकता. नाही माय त्याला येऊ दे. तो बी हजर असणं जरुरी आहे. सासू सुनीचा झगडा नाही होय हे त्याची बी गरज आहे. त्याच्या मागून तिला कशी बोलू मी. मग म्हणून मा बायकोले बोलतो म्हणून म्हणून मी त्याच्या समोरच तिला बोलतो. येऊ दे त्याला बी. तो बी तेवढाच गुन्हेगार आहे. जेवढी ते गुन्हेगार आहे तेवढाच तो बी गुन्हेगार आहे. हो येऊ दे त्याला येऊ दे ना. त्याच्या समोरच बोलतो. आणि काय म्हणते तो काय बोलते माहितच पडते मग. आ जे कशी बोलून राहिली तू इंदिरा गुन्हेगार आहे असं तसं काय केलं त्याईनं दोघांना आता. हा दवाखान्यात गेले सकाळी आणि मग आले आणि तिले घरी सोडून गेलं त्यानं तसंच चालला गेला. मग काय झालं माय तुला काय माहित नाही. धनंजय आला म्हणजे सगळं तुला माहित होईल. येऊ दे धनंजयला. हा येऊ दे त्याला सगळं माहित होईल. एकदम आल्याबरोबरच त्याच्या मागं नको भिजो. जरासा हात पाय तोंड धुऊ दे त्याला चहा घे पिऊ दे मग बोलतो काय होतं. हो ना येऊ देतो त्याला हात पाय धुऊ देतो चहा घे घेऊ देतो आणि मग सांगतो त्याला पार त्याला खटिया खडीच करतो ना दोघाची बी. आला काय हा मग बाबू आला. ये धनंजय जा हात पाय घे धुई आणि चहा घे पे. धुतो ना आजी पेतो ना चहा. आता जेमतेम आलो धुतो ना चहा पेतो हातपाय बी धुतो. हो जाय पटकन हात पाय धुई चहा घे पे. अजून काही बोलायचं असेल तर बोल आणि जाय जाय जाय. आई बोलायचं असं बोल म्हणजे कोणा संग काय आणि कहू हातपाय मी रोजच आहे ना माय आल्यावर हातपाय धुतो चहा पेतो. मग आज आजी बी तू बी आज आज कहून मला सांगून राहिले स्पेशली हातपाय धुईन चहा पे. रोजच तर काम आहे माय हे. आजचा दिवस स्पेशल आहे आता सा म्हणून जाय ना जाय जाय काही नाही होय जाय तू हात पाय धुई चहा पे जा मग सांगतो तुला. बरं ठीक आहे आई. बाबा झालं का पठाण तुम्ही पेरता का वावर काय काय पेरून राहिले आता गहू सोला काय काय पेरून राहिले. आता कठाण व्हायचं आहे आता. आता जेमतेम सोयाबीन काढली तर कठाण करण आता कठाण करण गहू पेरतो सोला पेरतो आणि काही थोडंसा वाटाणा पेरतो म्हणतो. कहू पेरता काय पेरताच काय मग आपल्या घरीच पेरता काय तुम्हीच पेरता काय एकटे. अरे बा रमेश मी दरवर्षी तर मी एकटाच पेरत असतो घरीच पेरत असतो. लोकायला बटाईनं ठेक्यानं देत असतो का मी कधीतरी दिलो का मी आतापर्यंत तू पाहिलं असन आतापर्यंत मी कोणाला तरी ठेक्यानं बटाईनं दिलो काय बाबर. मान होते मान पायात हाय रक्त तोपर्यंत मी एकटाच करून मी कोणाला देणार नाही. जेव्हा मान नाही होईल तेव्हा तू तुझे पाठ बघजो मग तू पेरतो का नाही पेरत का लोकायला देतो वावर बटाईनं ठेक्यानं तर तू पाहत बघजो. मान होते तेव्हापर्यंत मीच करतो. नाही बाबा मी विचारून राहिलो का बा ह्या वर्षी नसन पेरात तर मी पेरतो असं होय. आता तू न मी काही अलग अलग आहो का अलग अलग घरचे आहो का आपण अलग राहतो का तू. आता तू पेरला काय ना मी पेरलो काय गोष्ट एकच होती. हा एवढं आहे फक्त का बा तू ट्रॅक्टरवर लागला राहतं सगळं मीच करतो तर एक दोन पाणी तू देऊन देतो लेखाले नाही तिकडे. नाही बाबा म्हणजे मी म्हणजे एकटा नाही पेरत म्हणतो आम्ही तिघ जण पार्टनरशिप करतो म्हणतो या वर्षी गहू सोल्यामध्ये गोल्या विजय भाऊ मी असा विचार केलो आम्ही. तर म्हटलं आपलं वावर खाली असन तुम्ही नसन पेरात तर आम्ही तिघ जण पार्टनरशिप करतो म्हणतो आपल्या वावरात असं. असं कोणाचा दिमाग होय रे रमेश. आमचं तिघं मिळून आम्ही निर्णय घेतला का बा असं करावं म्हणून. नाही कोणत्या तरी एखाद्याचा दिमाग होय. एखाद्यानं काढली हे चाल काऊन ट्रॅक्टर मध्ये कमी भेटते का आता. ट्रॅक्टर चालून नाही राहिला का आता. नसन ट्रॅक्टर चालत सोडा एक टाक करा ना आपल्या आपल्या वावरात लागा चुपचाप. आई तू थांब ना तू एकदम तोडकाच तोडतो तू एकदम सगळं एक टाकच करायला लावतो तू थांब ना तू गुपचूप बस. बाबांनी बोलून राहिलो. खरं बोललं तर मग असे पाणी येते मग दोघाही बापले खाले. गंगा थांब तू सण नको होऊ बोलू दे त्याला काय बोलते तो बोलू दे तू काय. बोला बापा बोला काय बोलतात माहिती काही आता इज्जतच नाही राहिली या घरामध्ये. बोला तुम्हीच मोठे करता ना. बोला मी तर काहीच करत नाही. बोला तुम्हीच बोला. असं काय पार्टनरशिप करतो म्हणता नाही. मग ट्रॅक्टरचं काय होईल. ट्रॅक्टर पाहन का हे शेतीचं माल पाहन काय कराल तुम्ही. हा होते ना बाबा दिवसभरासाठी एक माणूस आम्ही बुटाबाटा ठेवून देऊ कोणी माणूस दिवसभरासाठी आणि मग रात्री हाच मग आम्ही तिघही जण घरी झोपल्यापेक्षा तिथं जाऊन वावरात जाऊन झोपू. काऊन ट्रॅक्टर काय म्हणते. ट्रॅक्टर तसाच आहे जसा चालून राहिला तसाच चालून राहिला पण आपलं इन्कम सोर्स वाढवावं असा विचार आहे त्याच्यानं होय. मग आता तुम्ही आपलं वावर पेरता म्हणता तर मग आता आम्ही आपलं वावर तर नाही देत रे बा रमेश कोणाचे नाही. आपल्या वावरात मीच पेरतो तुम्ही दुसरा वावर पाहून घ्या तुम्हाला पेरायचा आहे तर. ठीक आहे बाबा आम्ही पाहतो मग दुसरा वावर पाहतो. आईला काय झालं
मी चहा द्यायला गेली तर उलट बोलल्या माझ्याशी. नाही पाहिजे मला चहा, तूच पे, जाय महानजरीतून दूर व्हाय, जाय तिकडे, असं बोलल्या. काय झालं? मलाही समजून नाही राहिलं धनश्री. आता मी रोज आल्याबरोबर हातपाय धुतून चहा पितो. आज आल्याबरोबर आई ये बाबू मा बाबू असं बोलली. आणि आजी बोलली जाय हातपाय धुवून घे, चहा पिऊन घे पहिले. आणि मग आई बी बोलली हो धुवून घे ना, हातपाय धुवून घे, चहा पिऊन घे ना, मग सांगतो. असं आई बी बोलले. मलाही आज चंबच वाटलं काय झालं काय नाही. तर माहिती तर नाही झालं आईला. कोणी सांगितलं? तुम्ही सांगितलं का? आता तुमच्या आणि माझ्या दोघांच्याच तर माहित होती ही गोष्ट, तिसऱ्या कोणाला तर माहित नव्हती ही गोष्ट. मग आईला कशी माहित होईल? मी काय सांगू, कधी सांगू? मी तुला दवाखान्यात घेऊन गेलो, घरी आलो आणि आल्याबरोबर लगेच मी ड्युटीवर चालला गेलो. आता मी घरी आलो, काही सांगू मी आईले? मी नाही सांगलो. मी तर नाही सांगितलं, मग आईला माहिती कसं झालं असणार? आजीले काही डाऊट आला असं कदाचित. दिवसभर घरी होती आजी बिन तू बी. तर नाही, आजीला कसं डाऊट येईन? नाही, आजी तर माझ्या खोलीत पण नाही आल्या आणि मी असं डाऊट येण्याजोगं काही केलंच नाही. दिवसभर मी आनंदीच होते, दुखी नव्हते. आजीला डाऊट येण्याचा काही प्रश्नच नाही. ते गोष्ट नसन, दुसरं काही असन ते नसन. धनंजय झाले रे हातपाय धुवून का? बस रातभर हातपाय धुत बसतो का? अंग धुत होता बाबा. हा बघा आई आवाज देते. धनंजयजी मला खूप भीती वाटत आहे. आई खूप रागात आहे. कशाबद्दल माहिती नाही, काय झालं काय नाही. आणि त्यांना ही गोष्ट माहित झाली की काय? मला भीती वाटत आहे धनंजयजी. घाबरू नको, तू खायला भेटतो. तू आईले कशी माहित होईल गोष्ट? दुसरं काही असं आईले काही माहित नाही झालं. चल ये बाहेर, बोलावते आई. चला. पेलाच नाही चहा? किती दिवस लागन बाबा? आलो आई आलो. झालं हातपाय धुतलो, चाय पेलो. नाही, आईला कसं माहिती होणार? आईला मी कोणाला सांगितलंच तर नाही. यांना आणि मलाच तर माहिती आहे. नाही, ही गोष्ट असणारच नाही, दुसरंच काही असणार. चल, मी विनाकारण टेन्शन घेते. आई काय झालं? धनश्री लय हुशार आहे तू ना. धनंजय तू बी लय हुशार आहे. तुम्ही दोघे लय हुशार आहे, लय हुशार आहे तुम्ही दोघं. लय हुशार आहे, जास्त अति हुशारच आहे तुम्ही दोघं. आई काय झालं? स्पष्ट बोल, काय झालं? बरं ते सोड. धनश्री किती शिकली आहे तू? कळते ना तुला? सगळं माहित आहे ना तुला? त्या मैत्रिणीचे लग्न गिग्न झाले का नाही? लेकर गिकर झाले का नाही त्या मैत्रिणीला? कोणाले काय माहित आहे का नाही माहित आहे तुला? हा झालं नाही. माझ्या मैत्रिणीचे लग्न पण झाले आणि त्यांना बाळ पण आहे, कोणाला 1 कोणाला 2 असे. मग ते असं बोलतेत का नाही बोलत? काही सांगते का नाही सांगत? हा ते सोड मैत्रिणीचं. टीव्ही शिरेला पाहतं ना, टीव्ही मध्ये शिरेला पाहतं, रीला पाहतं, हे ते पाहत राहतं. तर तुले हे नाही समजत? मोबाईल पाहतं तरी मोबाईल मधून बी कधीच नाही ऐकली का तू? कधीच नाही पाहिली काय? टीव्हीत कधीच नाही पाहिली काय? आता लहानशी तर आहे नाही तू, 15-16 वर्षाची. असा जे बाई आहे, हा 5-6 वर्ष लग्नाला झाले, असं कधीच पाहिले नाही, कधीच ऐकले नाही का तू? आई तुम्ही कशाबद्दल बोलताय सांगा ना मला. कशाबद्दल? बरं मी सकाळी काल रातच्या नाही विचारली, सकाळी विचारली. फळ आणलं यानं, धनंजयनं तुला फळ आणून दिले. कोणते फळ आणले मला दाखवली नाही तू ना. मी काय खाऊन घेत होती का तू फळ? हा फळांचं काय आहे? आता आणले ना त्यांनी फळ. शिकवता मला फळांचं काय आणले त्यांनी फळ? हा लय झालं मला शिकव ना. मी साऱ्या गावाला शिकवतो, घाटघाटचं पाणी पिऊन आली आणि तू मला शिकवता? हा नाही आई, मी कशाला तुम्हाला शिकव? हा पपई खाल्ली का नाही खाल्ली तू? काल रातच्या ना पपई खाल्ली, अननस खाल्लं, अडब भेंडे, तेवढे समजत नाही का तुला? हा पपई खा नाही लागत म्हणून विचारता नाही आलं का? भल्ली हुशार झाली का तू? अति हुशार त्याचा बैल रिकामा राहते म्हणते. अति हुशारी दाखवा नाही लागत. हा जो अति हुशार बनते ना त्याच्या संगच असं होते. तू म्हणली अति हुशारी दाखवतो ना, अति हुशार बनता. मीच केवढी हुशार आहे, मलाच काय येते, मीच काय शिकली. हा मूर्खाचा बाजार आहे पुराणा. आई तू पपईचं काय घेऊन बसली? आता जाऊ दे ना. काय तू घराचं वातावरण खराब करतो? मी करतो घराचं वातावरण खराब? हा लोंबडेवानाच्या मी करतो घराचं वातावरण खराब? तू तसंच आहे, तुला नाही समजलं? हा फळ आणून दिला तिले, पपई हे ते, आणि दवाखान्यात गेले होते. कायसाठी गेले होते? तिने माशी खाली म्हणूनच ना. हा पडलं ना. मला माहित नाही म्हणता. मला कुठून माहित होते कोणत्या काय माहिती दूर पर्यंत कोणी सांगते मला? तुम्हाला काय वाटलं आईला माहितच नाही होणार? चुपचाप राहिले तू चुपचाप राहिला, ते चुपचाप राहिले. माहितच नाही होईल आईले, माहित झालं मला. हा तिने पपई खाल्ली रातच्या ना म्हणून तिने सकाळी पायी आली, तिने पाणी आली तिने. हा पल्ला
म्हणून तुम्ही दवाखान्यात गेले होते. शिकवता काय मला दोघे जण हुशार बनतात. आई मला माफ करा, खरंच यात माझी चूक नाही. मी जाणून बुजून नाही केलं. मला माहित नव्हतं की पपई खाल्ल्यामुळे असं होते म्हणून. प्लीज मला माफ करा. हा विचारायला काय झालं तू? तुला मी 3 वेळा विचारली तुले काय काय आणलं हो दाखव, का कुठं ठेवलं हो दाखव. हा तुला सांगायला काय झालं होतं? कधी खाल्लीच नाही का फळ फुडं? हा का बा आई हे पाय हे फळ आणले नाही ना, याच्यातलं काय काय खाऊ? हा विचारायला तोंडाला मुंगे नसले होते. हो ना विचारती हो बाई जरासा. हा विचारायला काय झालं होतं? मला विचारते तिथे विचारती काजी खाऊ येते का ते खाऊ येते का? नवं राहते आपल्याला समजत नाही तर आपण आपल्या घरातल्या मोठ्याला विचारतो. तू त्याच मनाची केली. मला वाटलं की चालत असणार सगळं म्हणून खाल्लं मी. इंदिराच्या घरून येऊन राहिला होय आवाज. इंदिराच्या घरचा होय. सुनीले बोलून राहिली होय इंदिरा. सून पोराले पडलं करते बाबा. काय पडलं? आम्हाला गरोदर होती ते पार्टी गिरटी दिली ना इंदिरानं आपल्याला पावभाजीची. पाडलं काय तिच्या सुनीनं अजून घरात घेवासाठी नाटक केलं असं. नाटक म्हणत असं घेतलं घरात. आता पाडून टाका. आता काय करते माही सासू? असं माय काय बायको आहे बापा. किती न्याय काय असली पाहिजे. हा कोणी बायाला राहत नाही. मलाच पाहणं 10 वर्ष मला लेकरूबार नाही झालं होतं. राहे नाही तर किती करतो मी. हा राहत नाही करून. आणि 10 वर्षाच्या बाद मला लेकरू झालं, पोरग झालं. आता अजून काही नाही. हा आणि या बायकोला राहते तर हे पाडून टाकते. कशी असं रे बापा? ते तसंच राहते कांता. ज्याला भेटते त्याला कदर नाही राहत. ज्याच्यापाशी ज्याला नाही भेटत ना त्याला त्याची कमतरता निर्माण होते. तिला भेटून राहिलं तर तिला कदर नाही. जेव्हा नाही राहीन का नाही, जेव्हा होईन नाही ना हा तेव्हा तिला समजून. तिले काय बोलून राहिल्या हो तुम्ही? काय हो कांता तुम्ही? आपल्याला माहिती आहे का खरंच पाळलंच म्हणून काही पैसे पडले करत असन. पैसे पडलं करत असन. काही बी पडलं असन. हा काही माहित नाही साहित नाही. एका शब्दावरून एवढं मोठं बोलून राहिले. पण शांताबाई पैशाची काही कमी आहे तिच्याजवळ? पैसे पडले असन तरी काही त्याचे पैसे पडले असन, पोराचे पैसे पडले असन. मग हे काय एवढी बोलन? हा जाऊन पाहाव काय काय झालं तर. नवरा बायकोचं होय तर नवरा बायकोचं भांडण होय का कायचं होय तर हा कोणाचं होय? तर जाऊन कसं पाहावं बाबा कोणाच्या घरात? हा घरातले भांडणं आपण काय जावं? येताना मग उद्या. चला मग उद्या कापूस येथून घेऊ. हा हो येतो ना शांताबाई. बरं शांताबाई तू जाय ना इंदिराच्या घरी. कापूस येचाले सांगतो या मी सानं. जा आणि पाहून ये कायच्यासाठी भांडतेत बा. काय नाही जास्त भांडण होईन अजून. लेकाचं बापाचं गी असन तर अडवाले बरं होते. हा जाऊन पाय ना जराशी कायच्यासाठी भांडते बिचारी. तर हा बिचारीचं मन दुखते हो. इंदिरा लय साजरी आहे हो. शांताबाई जाऊन पाय ना जराशी. हा मी सानं जाऊन पाय. हा त्याच्या घरचं भांडण होय ना. मी जाऊ काय? मलाच बोलतील तर मला तू काय शायनी बनत म्हणून तर. अहो शांताबाई जाय आणि उघड मिठी पाय. बोलू नको. ते तुला लावतीन बोलायला तेव्हाच बोलजो. हा आणि मग इंदिराला इकडेच घेऊन यायचं. भांडण मिटवतो करून चाल म्हणा इकडे घेऊन यायचं. हा बिचारायचं भांडण मिटवाले तर पाहिजे पुन्हा. पण ते बुढीबाडी काय करण आणि ते सुनवायली काय करण. हा जा बरं ठीक आहे. मी पाहतो जाऊन कायच्यासाठी भांडते कायच्यासाठी नाही. हो जा. मला तर वाटतं बाई तिने पाळलंच असं. तशी कधी साऱ्या सुनाईतून लय हुशारी मारते ते. कमी केवढी हुशार आहे. तिथून आली का शहरातून. हा म्हणून शहरातून तर मग विमलाताईची सून बी आली व तिनं तर 3 उदेलले आणि मास्तरीन बी झाली. ते नाही मारत एवढी हुशारी. आणि हे घरी राहून हुशारी मारते. काही समजत नाही काही नाही. हुशारी मारते 12 गडे. तसेच राहते हे अति हुशार लोक. हे मगरमच्छ आसू मध्ये दाखवू नको धनश्री. हे खोटे आसू लढून मला पिघलवायचा प्रयत्न करू नको. घरात येवासाठी तुम्ही दोघांना नाटक केलं असं नसं. अशी म्हण असं आहे असं काही असंच नाही तुले. आणि असं म्हण असं आहे. मग घरात मध्ये घे नाही आपल्याला. हा याच्यासाठी नाटक केलं काय? हा किती वेळा मारता मला. किती वेळा जिती भाऊ मी. हा धनंजय एकुलता एक मा पोरगा तू. काहून माई परीक्षा घेऊन राहिला तू? हा काहून असा वागून राहिला तू? सारखा सुद्धा काहून नाही वागून राहिला तू? हा तुला घरात येवायचं होतं तर हे असं हेच नाटक करून काहून येवायचं होतं? हा सीधा म्हणता पाहा लागतात येता घरामध्ये. घेतली असते मी घरामध्ये. हेच नाटक करायची काय गरज होती तुले? नाही आई खरंच नाही. विश्वास कर. खरंच नाही. घरात येवासाठी हे नाटक केलं नाही. आई खरंच विश्वास करा माझ्यावर तुम्ही. मी जाणून बुजून असं काहीच केलं नाही. ते नकळत घडलं माझ्या हातून. मला नाही माहिती होतं. खरंच मला नाही माहिती होतं. आणि मी मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये प्रेग्नन्सी बद्दल काही बघितलंच नाही. मी बघतच नव्हते प्रेग्नन्सी बद्दल. त्यामुळे मला काही माहिती पण नाही. आणि माझ्या मैत्रिणींना वगैरे कधी माझ्या कानावर ही गोष्ट पडलीच नाही की पपई खाल्ल्याने मिसकॅरेज होते म्हणून. काही विश्वास करायच्या लायकीचीच नाही तू. मी विश्वास करतही देत आहोत. झालं 1 वेळा 2 वेळा झालं. लय वेळा झालं.
मी त्यावर विश्वास करतच नाही. आता काय करू तुमचं, आता काय करू सांगा. आता 10 वेळा तुम्हाला घराच्या बाहेरच काढू काय, तमाशात दाखवू का गावामध्ये ना घरातला? हा सगळ्याचे सुनायले लेकर आहे. हा मग घरी याच तमाशा सुरू आहे, याच तमाशा सुरू आहे. इंदिराची सून आहे गरोदर, इंदिराची सून आहे गरोदर. काय पडलं ह्याच तमाशा होऊन राहिला मग घरचा. इंदिरा आहे काय व ये शांताबाई, आहो ये. आता हिच्यापासून काय लपो, याही नसतं समजावलं होतं मला, घे घरामध्ये, आता गरोदर आहे तू सून, घे घरामध्ये आणि दे पावभाजीची पार्टी. याही नसतं व्हायला मला समजावलं होतं, तर याच्यापासून काय लपो मी. ये शांताबाई, काय म्हणता? काऊन काय झालं? काऊन धनश्री काऊन लढून राहिली? केलं तिनं जे करायचं होतं ते तिच्या मनानं. लय हुशार आहे ते माई सून. कलेक्टर काऊन नाही बनली काय माहिती, एवढी हुशार आहे होती तर. काय झालं धनश्री, काय केलं तू? काकू तुम्ही तरी आईला समजावा. मी जाणून बुजून काहीच नाही केलं, मी जाणून बुजून नाही केलं. प्लीज काकू तुम्ही आईला समजावा, मी जाणून बुजून नाही केलं. काय कोणी समजावून नाही आता मला. आता धनंजय बिलकुल तू या मा गावात बी पाहिजे नाही. आता तुम्ही गावात बी राहू नका, जा तुमच्या तिथं संभाजीनगर जिथं होते ना तिथं जा, जा पल्ले राहा तिथं. मला गावात बी पाहिजे नाही आता तुम्ही. काऊन इंदिरा काय झालं? हा काऊन अशी म्हणतो त्याले? काय झालं? काऊन धनश्री लढून राहिली? हा काय केलं? विचार ना तिलेच, विचार काय केलं तिनं तर. काय केलं धनश्री? काकू मला माहित नव्हतं की प्रेग्नेन्सी असली म्हणजे गरोदर असलं म्हणजे पपई खावं लागते. मला माहित नव्हतं. मी काल रात्री पपई खाल्ली, अननस पण खाल्ला, तर मला दुसऱ्या दिवशी पाळी आली. मिसकॅरेज म्हणजे पडलं. अमाय बाई, पपई नाही खावा लागत ना. 3 महिने तरी पपई नाही खावा लागत, आणि त्याच्या बाद बी पपई नाही खावा लागत. एखादा तुकडा 2-3 चिऱ्या खाल्ल्या तर खाल्ल्या, एवढं नाही खावा लागत. हा काय रे खाल्ली विचारती ना, कोणाला बी विचारती, कोणाला विचारून घेते. कोणी सांगत होतं? विचारली नाही कोणाला, कोणाला नाही विचारलं हिनं. आणले फळानं लपून ठेवले हिनं, लपून कमऱ्यामध्ये नेऊन खाल्ले. जसं काही मी खातच होती, मी आणि माई माय हिच्या बहिणीचे फळच खात होतो आम्ही, तसं लपून लपून खाऊन राहिली होती. विचारलं नाही कोणाला, काही नाही. असं राहते का धनश्री? काही बी विचारा लागते. आपल्याला नाही समजलं तर आपण विचारा. हा आता आता काय नाही. आता धनंजय चला, तुमच्या जिथं होते तिथं जा. मी मतलबच नाही ठेवत आता बिलकुल. गावात बी पाहिजे नाही आता, कोणाच्याच घरी पाहिजे नाही आता, कोणाच्याच कुठंच पाहिजे नाही आता. जा इंदिरा, एवढी गरम नको होऊ. झालं ते झालं, माफ कर तिले, नकळत झालं, गलतीनं झालं. चल बरं बाहेर, चल बरं, चल बाहेर. बाहेर उभे आहे ते गंगा मुन्नी गिन्नी आहे. चल थंड होईल त्या दिमाग. मी नाही येत आता कुठं. जा जा तू. अहो चाल ना इंदिरा, चाल ना. काऊन अशी करता? चाल.